मागील काही वर्षात जिल्हा रुग्णालयामार्फत देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करून बोगस प्रमाणपत्रे रद्द करावीत, तसेच बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी। सदर कार्यवाही 1 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी, अन्यथा 9 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा अनाम प्रेम, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, आकांक्षा उद्योगालय, दिव्यदृष्टी संस्था यांनी निवेदनाद्वारे दिला। या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। ज्यांना अपंगत्व नसताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी बनावट अपंग प्रमाणपत्रे शोधून ती तात्काळ रद्द करण्यात यावीत। जे खरोखरच अपंग आहेत त्यांना शासकीय सोयी सुविधांचा लाभ मिळावा। अपंग प्रमाणपत्र वितरणात पारदर्शकता आणावी। ज्यांच्याकडे बनावट प्रमाणपत्र आढळून आली आहे अशांवर कलम 91 नुसार कठोर कारवाई करण्यात यावी। खऱ्या अपंगांची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारी हेळसांड आणि अपंगांच्या शासकीय योजनांमध्ये होणारी दफ्तर दिरंगाई तात्काळ थांबवावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। 1 ऑगस्ट पर्यंत बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवणाऱ्या आणि त्यांना प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या दोषी डॉक्टरांवर कलम 91 नुसार दिव्यांग हक्क अधिनियम 2016 प्रमाणे 2 वर्ष शिक्षा किंवा ₹1,00,000 दंड अशी कठोरात कठोर कारवाई करावी। अन्यथा खऱ्या अपंगांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 9 ऑगस्ट पासून सर्व अपंग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला। यावेळी संघाचे अध्यक्ष नितीन सोनार, उपाध्यक्ष किशोर हडोळे, महासचिव श्रीकांत माचवे, सचिव सोमनाथ दरंदले, अनाम प्रेमचे रामेश्वर फटांगडे, अभय रायकवाड, उमेश पंडुरे, सचिन गारदे, अमृत भुसारी आदी उपस्थित होते। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।